देशभरात वारंवार घडणाऱ्या परीक्षा पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत छात्रों की गूंज अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज थेट देशापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। ठाण्यातील ठाणा कॉलेज परिसरामध्ये आयोजित संवाद अभियानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिक्षण व्यवस्थेतील बदलाची अपेक्षा व्यक्त केली आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजस्थानातील कोटा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरू केलेल्या छात्रों की गूंज या अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला। ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दीप्तेश परब आणि ठाणे शहर युवक काँग्रेस प्रभारी प्रशांत पारवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवक काँग्रेस आणि NSUIच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा पेपर फुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता, स्पर्धा परीक्षांमधील अडथळे आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध समस्यांबाबत आपली मतं मांडली आहेत। अभियानासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या QR कोड आणि मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वासार्ह व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे। विद्यार्थ्यांचा आवाज थेट देशापर्यंत पोहोचवू, शिक्षण व्यवस्थेत आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असा संदेश यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, सागर लबडे यांनी विशेष प्रयत्न केले। यावेळी बिलाल कुरेशी, युवराज भरत, NSUIचे डाकवे सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, ब्लॉक अध्यक्ष प्रवीण खेरालिया यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते। ही देशामध्ये विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी फसवणूक चालू आहे, पेपर लीक। याच्या विरोधात छात्रों की गूंज आमचा राहुल गांधी साहेबांनी जी मोहीम छेडलेली आहे, या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही आज ठाणा कॉलेजच्या बाहेर सर्व विद्यार्थ्यांना याची कल्पना देत होतो। स्कॅन करून ते आपली मतं मांडत आहेत आणि आम्हाला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हवा आहे। त्या हिशोबाने आम्ही विद्यार्थ्यांचं मत जाणून घेऊन या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करत आहोत। नीटचे पेपर फुटले, 27 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नैराश्यातून आत्महत्या केली। अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। कुठेतरी असं वाटलं की धर्मेंद्र प्रधान त्या ठिकाणी राजीनामा देतील, परंतु धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही आणि पुन्हा एकदा या गोष्टीची पुनरावृत्ती ठाणे शहरामध्ये झाली। शिक्षकांसाठी असलेले TETचे पेपर त्या ठाणे शहरामध्ये फुटले। खरं तर त्याचवेळी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई झाली असती तर असं पेपर फोडणाऱ्यांचं त्या ठिकाणी धैर्य त्या ठिकाणी वाढलं नसतं आणि अशी घटना या ठाण्यामध्ये घडली नसती। आणि हे पेपर फुटी झाल्यानंतर राहुलजींनी हे जे कॅम्पेन आहे छात्रों की गूंज हे पूर्ण भारतभर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी चालवलेलं आहे। कोट्यामध्ये त्याचं प्रेझेंटेशन राहुलजींनी दिलेलं आहे। 28 ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झालेलं आहे। आम्ही प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जातोय आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेअर करतोय आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही आमूलाग्र बदल झाले पाहिजे अशा पद्धतीचे बदल आम्ही त्या ठिकाणी सुचवलेले आहेत की त्यांचं वार्षिक वेळापत्रक तयार झालं पाहिजे। जे कोणी यांना दोषी आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही या ठाणा कॉलेज परिसरामध्ये आज ठाणे शहर युवक काँग्रेस असेल आणि NSUI असेल यांच्या माध्यमातून हे कॅम्पेन या ठिकाणी राबवतो आणि आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी या ठिकाणी संवाद साधत आहोत।